हे व्हिएतनामचं वॉर म्युझियम आहे आणि हे सगळे आपण जे बघतो आहे ते अमेरिकेकडनं जिंकलेल्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. हेलिकॉप्टर असेल, या सगळ्या गोष्टी जिंकलेल्या इथं ठेवलेल्या आहेत. आपण बघू शकता इकडं बोटीपासनं गन बॅरल, रणगाडे, छोट्या तोफा, फायटर जेट्स, हेलिकॉप्टर, वेगळे वेगळे फायटर विमानं, हे सेस्मिक बॉम्ब, वेगळे वेगळे बॉम्ब आहेत. आणि हे आपण बघितलेली वेगळी वेगळी विमानं आणि युद्ध सामग्री जी अमेरिकेची व्हिएतनामनं विन केली. 3 मजली म्युझियमचं हे दालन आहे. बहुतांश फोटोग्राफ आहेत, त्यामुळे जास्त व्हिडिओ घेणार नाही आणि क्विकली आपण बघू. 1954 ते 1975 हा परिसर आहे. खालच्या बाजूला वेगळे वेगळे फोटो आहेत, तर आपण फोटो पाहूयात. चला. भरपूर फोटो युद्धाचे, बंकर्सचे, त्यांचं राहणीमान, बोटी, जंगल, हे सगळं रिक्रिएट केले आणि भरपूर फोटो आहेत. सुंदर दालन बनवलं आहे. तर अभिप्राय लिहायचा वॉल केलेली आहे. आपल्या अभिप्राय करून याच्यावर चिटकवायचे, अशी ही पद्धत आहे. चांगली पद्धत आहे. पहिल्या मजल्यावरील डाव्या बाजूला हे वॉर क्राईम आहे. यामध्ये त्यावेळी झालेले क्रिमिनल फोटो हे आपण बघू शकता. भयानक असे भरपूर फोटो आहेत तिथं. एक सीमा, असे पूर्ण लोकांना मारलेलं आहे. गावाच्या गावं जाळलेली आहेत. जमावानं लोकांना मारलेलं. फ्रंट वॉर क्राईम्सचे फोटो बघून या इथं मदरचं स्कल्पचर केलेलं आहे. मदर पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं. विमानाचे पार्ट्स, बुलेट्स, बॉम्ब्स, पाडतानाचा फोटो, पूर्ण हे फोटो आपण बघू शकता. सिटीच्या सिटी उद्ध्वस्त केलेले चर्च आणि हे बॉम्बचे वापरलेले फोटो, बंबारिंग झालेली सिटी. फोटो बघवत नाहीत असे आहेत. खोड्यातनं लहान मुलं, हे वेगळे वेगळे शेल बॉम्ब, लोकांना कसं मारलंय क्रूरपणे. पिस्तूल्स आणि या इथे या भागामध्ये वेगळी वेगळी शस्त्र. दलदलीतनं व्हिएतनामी सैन्य कसं जात होतं. वेगवेगळे रायफल्स, बंदुका, हे सर्व त्या युद्धात वापरले गेलेले आहेत. पहिल्या मजल्यावरील या दालनात एजंट ऑरेंज इफेक्ट नावानं केलेलं आहे. परत फोटो आहेत भरपूर. त्यावेळी वापरलेली अस्त्रशस्त्र आहेत. हे वेगवेगळे मास्क, आणि मुलांचे, बायकांचे झालेले हाल आणि त्याचे इफेक्ट्स, वेगवेगळ्या शस्त्रांचे झालेले इफेक्ट्स. लहान मुलं कशी जन्माला आली. सयामी त्या बाई पूर्ण जर बघितलं तर बिभत्स आहे.
ही मुलं, ते कोपऱ्यातला मुलगा, हे सगळे क्राईमचे इफेक्ट्स आहेत. फारच भयावह. पूर्ण एक पिढी किंवा 2 पिढ्या बर्बाद झाल्या. पुढचं दालन जे आहे डायलॉग विथ सिम्बॉल, तिथं बाहेर लॉबीमध्ये पण वेगळे वेगळे फोटो आहेत आणि व्हिएतनामी ड्रेस आणि वेगवेगळ्या लोकांकडनं जे सपोर्ट मिळाला. जगातले वेगवेगळे लीडर्स यांनी जो सपोर्ट दिला त्या संदर्भातलं हे दालन आहे. दालन रिक्वियम हे आपण बघू शकता कशी रिकव्हरी केली त्यांनी युद्धात. तिथं व्हिएतनामी सैन्याचं शौर्य. हे 133 फोटोग्राफचं प्रदर्शन आहे. पूर्ण त्या वॉरमध्ये जे घडलं, ते बंकरमधनं माणूस बाहेर येताना, मुलं, तिथं बॉडीज, लेडीज काम करताना, जंगलातनं दलदलीतनं येताना, बंदी बनवून नेताना. भयावह, क्रुएल असं हे एकूण प्रदर्शन आहे वॉरमधलं. बघू शकता माणूस दिसत नाही पण बंदूक जपून वर चाललाय, त्याला उलटं टांगलाय. रणगाडा फस्ट करताना सोडून गेलेले पूर्ण फॅमिली पाण्यात दलदलीत नेताना. ब्रिज, कॅमेरा त्यावेळेचा, पूर्ण युद्धाचे फोटो आहेत आणि लोक वॉरला कसं सामोरं गेले त्याचे हे फोटो आहेत. जे आहे ते हिस्टॉरिकल ट्रूथ्स या नावानं केलेलं आहे. ते पूर्ण वापरलेले गन्स, होचिमिन बॉम्ब टाकताना त्या वेगळ्या वेगळ्या गन्स. पूर्ण व्हिएतनामचा नकाशा आणि जिथं जिथं लढाई झाल्या. एक मिनिट. US ट्रूप पूर्ण
व्हिएतनामभर हे युद्ध झालं. हे टाईमलाईन. युद्धाची माहिती. एक सीमा असे पूर्ण लोकांना मारलेलं आहे. गावाच्या गावं जाळलेली आहेत. जमावानं लोकांना मारलेलं. हे वॉर मेमोरियलमध्ये बॉम्बपासून बनवलेली बेल आहे. म्हणजे हे बॉम्बचा जो राडा केला ह्यांनी त्यासाठी ही बेल वाजवणं फार महत्त्वाचं आहे आणि मजेदार आहे.